नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। अतिशय हेल्दी आणि उपयोगी राजगिऱ्याची वडी बघूया। प्रवासासाठी सुद्धा ही उपयोगी असते। 3 कप राजगिऱ्याच्या लाह्या घेतलेल्या आहेत। रेडीमेड लाह्या आहेत या आणि अतिशय स्वच्छ होत्या। यात खडे किंवा खर असं काहीही नव्हतं। खूप छान फुलवलेल्या स्वच्छ लाह्या घेतलेल्या आहेत 3 कप। आता 3 कपांसाठी बाकीचे साहित्य सुद्धा बघणार आहोत आपण। यामध्ये सोललेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोड्याशा भोपळ्याच्या बिया सुद्धा घेतलेल्या आहेत। खूप हेल्दी असतात। भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतं। आजकाल लहान मुलांसाठी खूप उपयोगी असते ही राजगिऱ्याची वडी। आवर्जून करत चला। 1 कप गुळासाठी पाव कप पाणी घेतलेलं आहे। 3 कप लाह्या, 1 कप गूळ आणि पाव कप पाणी। एक टिफिन तयार ठेवलेला आहे मी आणि त्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेला आहे। आता कढईमध्ये 1 कप गूळ टाकूया। गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे सुरुवातीला। त्यामध्ये पाव कप पाणी टाकलं। 1 कप गुळासाठी पाव कप पाणी। हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। आता पाक शिजू द्यायचा आहे। गुळ विरघळल्यानंतर 3-4 मिनिटातच पाक तयार होतो। गुळाचे खडे सतत हलवत राहायचे। आता बघू शकताय तुम्ही 3-4 मिनिटांनंतर विरघळलेला आहे गुळ। चेक करून बघूया आता। थंड पाणी घेतलंय मी एका काचेच्या बाउलमध्ये। अजून पाक तयार झालेला नाही आहे, तो पसरतोय आणि चिकट सुद्धा झालेला आहे। तर अजून एक 1.5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता पुन्हा दुसऱ्यांदा बघूया चेक करून। 1-1.5 मिनिटातच लगेचच चेक करायचं आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे आणि त्यानंतर चेक करून बघूया। बघा असा खडा झालेला आहे आणि टणकन वाजतोय तो। तर आता या स्टेजला आपण सगळ्या लाह्या या पाकामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। पण त्याआधी 1 चमचा तूप टाकूया। तूप टाकल्यामुळं वडी खुसखुशीत होते। चमचाभर वेलची पावडर सुद्धा टाकलेली आहे, ऑप्शनल आहे। पण आता घरी बनवतोय आपण तर वेलची पावडर टाकलेली छान लागते। लाह्या सगळ्या मिक्स करून पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सगळ्या बाजूनी पाक लागेल याची काळजी घ्या आणि लाह्या ह्या अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। गॅस बंद केलेला आहे मी। गरम कढई आहे त्यामुळे पाक व्यवस्थित मिक्स होतो लाह्यांमध्ये। आता आपण डबा तयारच ठेवलेला आहे, त्यामध्ये या सगळ्या लाह्या मिक्स केलेल्या व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे। गरम असतानाच हे काम पटपट करायला लागेल। हे मिश्रण अजिबात थंड होऊ देऊ नका। गरम असतानाच आपल्याला या टिफिनमध्ये हे सगळं सेट करून घ्यायचंय। हे सगळं असं व्यवस्थित पटापट प्रेस करून घेतल्यामुळं वडी छान सेट होते। एखाद्या वाटीनं हे असं दाबून घ्यायचंय प्रेस करत करत। थोडंसं मिश्रण कोमट असतानाच आपल्याला हे असे काप काढून घ्यायचे। आपल्याला हव्या त्या आकाराचे काप काढून घ्यायचे। पुन्हा थोडंसं प्रेस करतेय मी। त्यानंतर थंड होण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊया। बघू शकताय तुम्ही आता वडी सेट झालेली आहे। आता हळूवारपणे बटर पेपर पासून सोडवून घ्यायच्या आहेत वड्या। हे बघा, हे बघू शकताय तुम्ही खूप छान अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत वड्या। आणि घरी तयार केल्यामुळं सुरक्षिततेची सुद्धा आपण काळजी घेतलेली आहे आणि खूप स्वच्छतेनं आणि व्यवस्थित वड्या तयार करता येतात। बघा खूप छान झालेल्या आहेत। मुलांना आजकाल स्नॅक्स म्हणून या वड्या दिल्या पाहिजेत। यामुळं अकाली पिकणारे केस आणि अंगदुखी वगैरे मुलांना होत असते लहान वयात, यावर ही वडी खूप गुणकारी ठरू शकते।
फक्त उपासा दिवशीच नाही तर इतरही दिवशी तुम्ही राजगिरा वडी रोज खाल्ली पाहिजे. आता हे सगळं प्लेटिंग करून घेऊया. नक्की करून बघा ही डिश, नक्की तुम्हाला आवडेल. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. डिश कशी झाली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह नवीन भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.